चौगाव किल्ला त्रिवेणी संगम व धबधब्याने फुलले नयनरम्य सौंदर्य। ऐतिहासिक किल्ल्याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची मागणी। चोपळापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर चौगाव या खेडेगावापासून 4 किमीवर असलेला चौगावचा किल्ला 12व्या शतकातील अहिर, गवळी राजांच्या काळात भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला होता। पावसाळा असल्याने हा किल्ला हिरवाईने नटलेला आहे। सुमारे 900 वर्षापूर्वीचा हा किल्ला आजही सुस्थितीत आहे। 2 दरवाजे, सप्ततलावांचा समूह, भुयारी मार्ग जे आज दबले गेलेले आहेत। सुमारे 10 गुंठ्यांत आजही तग धरून उभा असलेला गवळी वाडा, तटबंदी, बुरुज, पडक्या अवस्थेत असलेले आई भवानीचे मंदिर आणि शालिवाहन काळातील अखंड दगडात कोरलेल्या लेण्याही अवशेष दिसत आहेत। वाहत येणाऱ्या 3 नाल्यांचा संगम आहे, म्हणूनच त्याला त्रिवेणी संगम व मंदिराला त्रिवेणी महादेव मंदिर असे म्हणतात। हिरवाईने नटलेल्या या परिसरात रानहळद, सफेद मुसळी, लाल गुंज, जंगली कांदा, कडूखुळा इत्यादी आयुर्वेदिक औषधी तर टेंभुर्णी, कटोरले, बेल, हिरडा, बेहडा, आवळा, करवंद, गवळीनचे फळ, धामण इत्यादी रानमेवा चाखायला मिळतो। या परिसरात नीलगाय, अस्वल, मोर, घोरपड, रानडुक्कर, ससा, कोल्हा, हरिण, वानर, तडस इत्यादी जंगली प्राणी आढळतात। सध्या येथे पर्यटकांसाठी दिशादर्शक पाट्या, बैठक आसन व निरीक्षण मनोरा उभारला जात असला तरी अनेक सुविधांचा अभाव आहे। रस्ता, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, लाईट, पर्यटकांसाठी निवास, किल्ल्याच्या पायऱ्या, ढासळत चाललेल्या तटबंदी, बुरुज व अवशेष दुरुस्ती होणे आवश्यक आहे। अन्यथा हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीसाठी शिल्लक राहणार नाही। किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा मिळावा व प्रादेशिक पर्यटन विकास विभाग व वन पर्यटन मधून निधी मिळून हा ऐतिहासिक वारसा जपला जावा। चौगाव किल्ल्याची पुरातत्व विभागात नोंद व्हावी आणि तीर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर ज्याला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे तो आता ब दर्जा मिळावा हीच मागणी जळगाव जिल्ह्यातून आणि विशेष करून चोपळा तालुक्यातून होताना दिसत आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, चोपळा।